शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथले जवान रोहित परशुराम खनिकुडे यांचं जम्मू काश्मीर इथं कर्तव्य बजावताना 16 एप्रिलला रात्री अपघाती निधन झालं होतं। त्यांचं आज पार्थिव टाकळीवाडी इथं आणण्यात आलं। यावेळी गावातील वातावरण अश्रूंनी दाटून आलं होतं। वंदे मातरम, भारत माता की जय, अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदमून गेला। एका सजवलेल्या वाहनातून गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। या अंत्ययात्रेत अश्रूंचा पूर आणि अभिमानाची जाणीव एकाच वेळी अनुभवायला मिळाली। आपल्या लेकराला शेवटचा निरोप देताना कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मनं हेलावून गेली। सामान्य कुटुंबातून घडलेला हा शूर जवान शिक्षणातही तितकाच उजवा होता। त्यांचं प्राथमिक शिक्षण श्री कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी या गावात, माध्यमिक शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी इथं, तर पुढील शिक्षण श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या ठिकाणी पूर्ण झालं। 2020 साली बेळगावमध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती होऊन त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमारेषा आणि जम्मू काश्मीर इथं देशसेवा बजावली आहे। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ भाऊजय असा परिवार आहे। रोहित यांच्या मृत्यूमुळे टाकळीवाडीवर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आपल्या वीर पुत्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे। संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, दत्तगुरू शुगरचे राहुल घाटगे, भवानीसिंह घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, तसंच आजी माजी सैनिक फेडरेशनचे सदस्य, शासकीय अधिकारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।